मे महिन्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या। अक्षरशः पाकिस्तानमधले 11 मिलिटरी बेस भारतानं उडवले, पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळ उडवले। पण तरी देखील पाकिस्तानने हे सांगायचा प्रयत्न केला की आम्ही हे युद्ध जिंकलो, भारताची 6 फायटर जेट्स आम्ही पाडले, राफेल विमानं पाडली वगैरे वगैरे। पण यावेळी अफगाणिस्तान मात्र पाकिस्तानला अगदी व्यवस्थितपणे धुत आहे आणि अफगाणिस्तान पाकिस्तानला अशी कुठली संधीही देत नाही। उलट अफगाणिस्तानच पाकिस्तानला अशा प्रकारच्या युद्धात हरवायला सुरुवात केली आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांनी तर एक त्याच्यावर कडी केली, ती म्हणजे काल अफगाणिस्तानच्या एका शहरामध्ये पाकिस्तानच्या सैन्याच्या पॅन्ट्स ज्या त्या सोडून गेले होते किंवा या अफगाणिस्तानी सैनिकांनी त्यांच्या काढून घेतल्या होत्या, त्या पाकिस्तानी पॅन्टचं अक्षरशः एक प्रदर्शन भरवण्यात आलं, ते पण अफगाणिस्तानातल्या एका शहरामध्ये। अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या सैन्याची आणि पाकिस्तानच्या सरकारची नाचक्की केली गेली। अशा प्रकारच्या युद्धात एकतर अफगाणिस्तान वरचढ ठरतोयच, पण दुसरीकडे तो इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्येही चढतोय। आता सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये काय अपडेट्स आहेत आणि कालच या दोन देशांमध्ये एक प्रकारे 48 तासासाठी युद्धबंदी झालेली आहे, तो शस्त्रसंधीचा करार काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 9 ऑक्टोबर 2025 ला काबूल मधल्या एका महत्त्वाच्या दहशतवादी तळावर आम्ही एअर स्ट्राईक करतोय असं पाकिस्ताननं सांगितलं आणि अशा प्रकारच्या एअर स्ट्राईक मध्ये 30 दहशतवादी मेले असं पाकिस्ताननं जाहीर केलं। पण खरं तर ज्याला मारायचं होतं त्याला पाकिस्तान मारू शकलं नाही, पण इतर काही सामान्य लोकांचा मात्र त्यामध्ये मृत्यू झाला आणि ज्यांना मारायचं होतं ते टीटीपीचे दहशतवादी म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचे दहशतवादी मात्र यात जास्त मारले गेलेच नाहीत। उलट टीटीपीनं दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानमधल्या डेरा इस्माईल खान या ठिकाणच्या एका पोलीस कॅम्पवर हल्ला करून तिथं जवळजवळ 20 ते 50 पोलिसांना मृत्यूदंड दिला। अशा प्रकारच्या घटना होत असतानाच 11 तारखेला अफगाणिस्तानच्या सरकारनं म्हणजे तालिबाननं अधिकृतपणे पाकिस्तानवर हल्ला केला। तो हल्ला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या ड्युरंड लाईनवर या संपूर्ण लाईनवर करण्यात आला। सगळीकडे अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या वरती हल्ले केले गेले, बंदुका चालवल्या गेल्या। पाकिस्तानने या युद्धामध्ये आपले टँक्स उतरवले, आपले एअरफोर्स देखील उतरवलं। अफगाणिस्तानकडे दुर्दैवानं आपलं एअरफोर्स नाहीये, पण अफगाणिस्तान आपल्या आर्मीच्या बळावर पाकिस्तानला दणके द्यायचं काम करत होती। पाकिस्तानचे कितीतरी मिलिटरी आउटपोस्ट अफगाणिस्ताननं आपल्या ताब्यात घेतले असं अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांचं प्रवक्त्यांचं मत होतं। पण तरी देखील दुसऱ्या बाजूला पाकिस्तान असं सांगत होता की हे युद्ध आम्ही जिंकत आहोत, आम्ही अफगाणिस्तानचे आतापर्यंत 200 सैनिक मारलेले आहेत। पण प्रत्यक्षात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचे 200 सैनिक मारलेले नसून एकूण 200 नागरिक मारलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी अनेक वेळा एअर स्ट्राईक करायचा प्रयत्न केला आहे। अफगाणिस्ताननं मात्र पूर्णपणे बॉर्डरवर युद्ध लढल्यामुळे पाकिस्तानचे आउटपोस्टही ताब्यात घेतले आहेत। 58 सैनिकांना मारले असं अफगाणिस्ताननं 13 तारखेलाच जाहीर केलं होतं। त्यानंतर ज्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी मारलंय त्याच्याबद्दलचा अधिकृत आकडा अजूनपर्यंत अफगाणिस्ताननं जाहीर केलेला नाही। पाकिस्तान तो आकडा कधीही जाहीर करणार नाही, जसा त्यांनी आतापर्यंत ऑपरेशन सिंदूरचा आकडा देखील जाहीर केलेला नाही। पण या युद्धात अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर खरी कडी केली, ती म्हणजे पाकिस्तानच्या स्पिन बोल्डक, कुर्रम आणि चमन या एरियामधले काही आउटपोस्ट पाकिस्तानच्या सैन्यानं सोडून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अफगाणिस्तानच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या पॅन्टा काढून घेतल्या। काही ठिकाणी असं म्हटलंय की ते आपल्या पॅन्टा सोडून गेले, आपले कपडे सोडून सामान्य माणसाच्या वेशामध्ये पळून गेले। पण ते काही असलं तरी अफगाणिस्तानच्या सैन्यानं पाकिस्तानी सैन्याच्या या पॅन्टचा अक्षरशः अफगाणिस्तानमध्ये नंगरहार प्रांतामध्ये जाऊन एक तमाशा केला। त्याने अफगाणिस्तानातल्या हजारो लोकांच्या समोर पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टा आणि त्यांच्या शस्त्र या दोघांचं एक प्रकारचं प्रदर्शन केलं आणि दाखवलं की आम्ही हे युद्ध कशा पद्धतीने जिंकत आहोत। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा एक मिलिटरी टँक म्हणजे एक रणगाडा देखील पाकिस्ताननं या युद्धामध्ये गमावला, जो अफगाणिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतला। अफगाणिस्तानी सैन्यानं इथं गंमत अशी केली की तो मिलिटरी टँक ते घेऊन अक्षरशः कंदाहार पर्यंत गेले आणि कंदाहारच्या रस्त्यावरून सामान्य गाड्यांच्या प्रमाणे देखील हा पाकिस्तानच्या टँकची एक प्रकारे धिंड काढण्यात आली। जो टँक अफगाणिस्तानातल्या इतर गाड्यांच्या बरोबर पळताना दिसत होता आणि याची भरपूर चेष्टा झाली। पाकिस्तानी सैन्याच्या पॅन्टचं हे प्रदर्शन मांडल्यामुळे अनेकांना आठवण आली ती 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी भारतासमोर ज्यावेळेला शरणागती पत्करली तो क्षण।
त्या क्षणामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक आपली शस्त्रास्त्र वगैरे जमिनीवर ठेवत होते। हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये विशेषतः अफगाणिस्तानमध्ये व्हायरल केले गेले आणि सांगितलं गेलं की अशा प्रकारे पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्या पॅन्टा या युद्धामध्ये गमावलेल्या आहेत। पण त्यानंतर देखील 15 ऑक्टोबरला पाकिस्ताननं पुन्हा एकदा काबूल आणि कंदाहर या शहरांवर एअर स्ट्राईक केले आणि काही दहशतवादी तळांवर आम्ही हल्ला करतोय असं सांगायचा प्रयत्न केला। पण पाकिस्तान जेव्हा विचलित होतो, जेव्हा तो चिथावला जातो, त्यावेळेला तो कुठं हल्ला करतो याचा विचार न करता हल्ला करतो। जसे हल्ले त्यांनी भारतातल्या अनेक शहरांवर केले होते, काश्मीर पासून गुजरातपर्यंत। पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम स्ट्रॉंग असल्यामुळे भारत त्याला बळी पडू शकला नाही। पण दुर्दैवानं अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टीम नसल्यामुळं तिथं मात्र कंदाहारमध्ये 12 सामान्य लोकांचा मृत्यू या एअर स्ट्राईकमध्ये झालेला आहे। पण त्यानंतर काल पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झाली। ही शस्त्रसंधी मुळात फक्त 48 तासांसाठी झालेली आहे, म्हणजे 48 तासानंतर पुन्हा या युद्धाची सुरुवात होऊ शकते। 16 ऑक्टोबरला काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। पण मला असं वाटतं की ही शस्त्रसंधी त्यानंतर देखील कायम राहील, कारण दोन्ही बाजूंना अशा पद्धतीचा रक्तपात परवडणारा नाही। आता ही शस्त्रसंधी सुरुवातीला कुणी केली याबद्दल दोन्ही बाजूंनी वेगवेगळे क्लेम केलेले आहेत। पाकिस्तान म्हणते की शस्त्रसंधीसाठी पहिला फोन अफगाणिस्ताननं केला, अफगाणिस्तान म्हणते की शस्त्रसंधीसाठी आग्रह पाकिस्तानचा होता। जसं भारत आणि पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झालं, पाकिस्तानच्या डीजीएमओनी फोन केला, पण पाकिस्तानी म्हणतात की भारताच्या डीजीएमओनी आम्हाला फोन केला आणि त्यानंतर शस्त्रसंधी झाली। सत्य लवकरात लवकर कधीच बाहेर येत नसतं, पण हे सत्य आहे की आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर ड्युरंड लाईनवर पूर्णपणे शांतता आहे। थोड्याफार प्रमाणात चकमकी होत आहेत, पण त्या आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे थंड होतील। पण हे काही असलं तरी अफगाणिस्तानाचं सैन्य आणि अफगाणिस्तानातले सामान्य लोक काबूल कंदाहारच्या रस्त्यावर एक प्रकारचं सेलिब्रेशन आता ऑलरेडी सुरू झालेलं आहे। आपण हे युद्ध जिंकलोय आणि पाकिस्तानला आपण नमवलंय, हे अफगाणिस्तानातल्या लोकांची सामान्यपणे भावना आहे आणि ते लोक खुश आहेत। पण पाकिस्तानमध्ये मात्र फक्त सोशल मीडियावर पाकिस्तान आपला विजय साजरा करताना दिसते आहे। बॉर्डरवरती कुठल्याही गावामध्ये पाकिस्तान आपला विजय साजरा करताना दिसत नाही, कारण तिथल्या पाकिस्तानी लोकांना माहिती आहे की पाकिस्ताननं ह्या युद्धामध्ये मार खाल्लेला आहे आणि पाकिस्तान या युद्धात जर जिंकत असती तर पाकिस्तानने ही शस्त्रसंधी केली नसती। अफगाणिस्तानला पूर्ण चिरडूनच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला असता। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने कुठलाही इस्लामिक देश पूर्णपणे त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही, जे पाकिस्तानला अपेक्षा होती। अगदी इराण असो, सौदी अरेबिया असो, कतार असो, सर्व देशांनी दोन्ही बाजूंनी शांतता राखावी असंच सांगितलेलं आहे। पण पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टांचं हे प्रदर्शन जे अफगाणिस्तानी सैनिकांनी भरवलं आणि ज्या प्रकारचा एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर केला, ज्या पद्धतीनं पाकिस्तानी सैन्याची नाचक्की केली, ती सर्वांनाच आवडलेली आहे। भारतातले हजारो लोक हे ट्विट शेअर करतायत, भारतातल्या अनेक लोकांना ही गोष्ट आवडलेली आहे। अशा प्रकारे इन्फॉर्मेशन वॉरफेअर खेळायला पाहिजे। ज्या लेवलवर अफगाणिस्तान खेळतोय ते अगदी भारताला देखील ऑपरेशन सिंदूरमध्ये करता आलं नव्हतं, कारण भारत देखील अशा पद्धतीनं करू शकला असता। पाकिस्ताननं मात्र खोट्या बातम्या पेरून 6 विमानं पाडल्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरवल्या, अगदी वेस्टर्न मीडियानं देखील त्यावर विश्वास ठेवला, पण भारताला असं करता आलं नव्हतं। ते अफगाणिस्तानकडून शिकायला काहीच हरकत नाही। बाकी हे युद्ध जर या ठिकाणी थांबत असेल तर ते चांगलंच आहे, युद्ध व्हावं असं कुणालाच वाटत नाही। पण या युद्धात अफगाणिस्ताननं पाकिस्तानला जो दणका दिलाय, जो एक धडा शिकवलाय, तो पाकिस्तानला शिकणं जरुरी होतं असं आम्हाला वाटतं। या संपूर्ण युद्धाबद्दल आणि अफगाणिस्ताननं ज्या पद्धतीने हे युद्ध लढलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।